नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 2 वर्षाच्या मुलीची नऊवारी साडी शिकणार आहोत. ही आपण ब्राह्मणी नऊवारी साडी शिकणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने आपण आज पाहणार आहोत की ही साडी जी आहे ती कशा पद्धतीने आपल्याला रेडी करायची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं अस्तर कट करून घेणार आहोत. ब्राह्मणी नऊवारी साडीसाठी आपण पूर्ण पायापर्यंत अस्तर कट करत नाही, फक्त गुडघ्यापर्यंत जे अस्तर आहे तेवढंच आपण इथं कट करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण गुडघा उंची अधिक त्याच्यामध्ये एक 2 ते 3 इंच ऍड करून पूर्ण उंचीचं मेजरमेंट टाकणार आहोत. इथं गुडघा उंची जी आहे ती 8 इंच आहे, त्याच्यामुळे मी इथं 11 इंचावर मार्किंग करत आहे. त्यानंतर आता आपल्याला क्रॉच एरियाचं मार्किंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला सीटचा जो तिसरा भाग आहे तो घेऊन त्याच्यामध्ये 1 ते 2 इंच आपण ऍड करू शकतो. डायरेक्टली जर तिसरा भाग घेतला तर बऱ्याच वेळेला ते टाईट होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण 1 ते 2 इंच ऍड करू शकतो. इथं सीटचं जे मेजरमेंट आहे ते 21 इंच आहे, त्याच्यामुळे त्याचा तिसरा भाग जो आहे तो 7 इंच, त्याच्यामध्ये मी अधिक 1 इंच ऍड करून 8 इंचावर इथं मार्किंग करत आहे. त्यानंतर सीटचा जो तिसरा भाग आहे तोच आपल्याला इथे टाकायचा आहे. त्याच्यामध्ये कोणतंही मेजरमेंट ऍड करायचं नाहीये, कारण त्याच्यामध्ये आपण मेजरमेंट ऍड जर केलं तर कंबरची जी बाजू आहे तिथं आपलं खूप लूज होतं. म्हणजे मी इथं 7 इंचावर मार्किंग केलेलं आहे. त्यानंतर 1 इंच आपण बॅक घ्यायचा आहे, म्हणजे 6 इंचावर आपलं कंबरचं मार्किंग झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं अशा प्रकारे क्रॉच एरियाचा शेप द्यायचा आहे. कंबरसाठी जे मार्किंग केलेलं आहे तेच मार्किंग आपल्याला इथं गुडघ्याचा जो घेर आहे त्याच्यासाठी वापरायचा आहे. 6 इंच आपण कंबरसाठी जे मार्किंग घेतलेलं आहे तेच मार्किंग आपण इथं गुडघा घेरासाठी बॉटमला वापरणार आहोत. याच्यासाठी वेगळं कंबरचं मेजरमेंट टाकण्याची गरज नाहीये, कारण सीटचं जे मेजरमेंट आहे तेच याच्यामध्ये मेन असतं. छोट्या मुलांमध्ये कसं असतं की कंबर आणि सीटचं जे मेजरमेंट आहे याच्यामध्ये जास्त फरक नसतो. अशा पद्धतीने आपलं हे अस्तर जे आहे ते पूर्ण रेडी झालेलं आहे. हे अस्तर आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं अस्तर जे आहे ते दिसत आहे. आता आपण साडी कट करायला घेणार आहोत. ब्राह्मणी नऊवारी साडीसाठी आपण पूर्ण उंची जी आहे त्याच्या दुप्पट अशा पद्धतीने मार्किंग करतो. त्याच्यामुळे साडी जी आहे ती आता आपल्याला इथं फोल्ड करून घ्यायची आहे. उंची जी आहे ती 15 इंच आहे. आता आपण याच्यामध्ये कुठेही कमी किंवा जास्त करत नाही, आहे जी उंची तीच पूर्ण आपण इथे टाकतो, कारण स्टिचिंग मध्ये आपलं कमी होतं आणि वरती आपण पुन्हा 1 ते 1.5 इंचाचा बेल्ट ऍड करतो. आता इथं आपल्याला पहिल्यांदा पूर्ण उंची जी आहे आपली त्याची दुप्पट करायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक 4-5 इंच अजून ऍड करू शकता. मी इथं 15 इंच उंची आहे, त्यामुळे त्याची दुप्पट 30 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे हे कापड जे आहे ते फोल्ड करून घेत आहे. आता कापड फोल्ड केल्यानंतर आपल्याला 15 इंचावर बरोबर उंचीचं मार्किंग करायचं आहे. उंचीचं मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला हे दोन्ही भाग जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. याच्यामध्येच आपले हे 2 पायाकडचे जे भाग आहेत ते रेडी झालेले आहेत. आता आपल्याला उजव्या साईडचा जो कॉर्नर आहे तिथे अशा प्रकारे थोडासा गोल शेप देऊन घ्यायचा आहे. कापड जे आहे ते दोन्ही भाग सरळच आपल्याला एकमेकांवर ठेवायचे आहेत. कापड उलट सुलट ठेवायचं नाहीये, नाहीतर आपले पायाकडचे जे भाग आहेत ते चुकीचे तयार होतील. दोन्हीही भाग जे आहेत ते आपल्याला सरळच ठेवायचे आहेत आणि हा जो कॉर्नरचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. मी इथं दाखवतेय त्या पद्धतीने दोन्ही काठ जे आहेत त्याची सरळ बाजू मी एकमेकांवर इथं ठेवली आहे आणि कॉर्नरचा जो भाग आहे तो मी इथं कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपलं पायांकडचं जे साडीचं कापड आहे ते कट झालेलं आहे. आता आपण पदर कट करणार आहोत. मोठ्यांसाठी आपण उंचीची दुप्पट अशा पद्धतीने पदर कट करतो, पण छोट्या मुलींमध्ये तसं नाहीये. लहान मुलींची जी उंची आहे ती एकदम कमी असते, त्याच्यामुळे जर तुम्ही उंचीची दुप्पट करायला गेलात तर तो पदर जो आहे तो कमी पडणार. त्याच्यामुळे आपल्याला इथं पदर जो आहे तो 3 पट घ्यायचा आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी पदराची जी उंची आहे ती इथं
साडीच्या उंचीपेक्षा 5 ते 6 इंच जे कापड आहे ते आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे. 15 इंच साडीची उंची आहे, त्याच्यामुळे मी इथं साधारण 20 इंचावर वगैरे मार्किंग करत आहे. त्याच्या साईडला आपला काठ पुन्हा अटॅच होणार आहे. पदरासाठी मी इथं 30 इंचावर बरोबर मार्किंग केलेलं आहे. खालचा आणि वरचा असा दोन्हीकडचा भाग जो आहे तो 30 इंच आहे. त्यानंतर खालच्या बाजूला मी इथं 8 इंच कापड जे आहे ते एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आणि क्रॉस शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर पदर जो आहे तो मी इथं पूर्ण सरळ असा ठेवलेला नाहीये. मी 10 इंचाचा सेपरेट भाग ह्याला पुढे पदराला असा फ्रिल टाईप जोडणार आहे. त्याच्यामुळे मी इथं उंचीच्या दुप्पट असाच पदर कट करून घेतलेला आहे. पण तुम्हाला जर तशी डिझाईन बनवायची नसेल तर तुम्ही पदर घेतानाच याच्यामध्ये 10 इंच कापड जे आहे ते एक्स्ट्रा घ्यायचं आहे. म्हणजे तुमचा पदर जो आहे तो कमी पडणार नाही. आता जर तुमची उंची 15 असेल तर मी इथं घेताना 30 इंच घेतलं होतं, पण तुम्हाला इथं घेताना 40 इंच घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने पुन्हा 8 इंच कापड एक्स्ट्रा ठेवायचं आहे. म्हणजे तुमचा पदर जो आहे तो कमी पडणार नाही. मी इथं पदराला एक्स्ट्रा वेगळा भाग लावणार आहे, त्याच्यामुळे मी इथं पदर जो आहे तो उंचीची दुप्पट असाच कट केलेला आहे. आता अशा पद्धतीने मी पदर देखील कट करून घेतलेला आहे. आता अस्तर जे आहे ते आता पहिल्यांदा आपण घेतलेलं आहे. अस्तराचा जो खालचा बॉटम आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता अस्तर जे आहे ते मी इथं असं ओपन करून ठेवलेलं आहे. त्याची डावी जी बाजू आहे त्याच्यावर साडीचा सरळच भाग आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आहे. डाव्या साईडची जी बाजू आहे त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे प्लीट्स घ्यायचे आहेत आणि ते कापड जे आहे ते आपल्याला क्रॉस पॉइंट पर्यंत प्लीट्स घेत घेत ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरचा जो भाग आहे तिथे आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त अंतरावर सरळ टीप मारून घ्यायची आहे. आता उजव्या साईडचा जो खालचा काठ आहे तो काठ पकडून आपल्याला त्याच्या अशा प्रकारे मिऱ्या घालायच्या आहेत. या मिऱ्या आपल्याला अस्तराचा जो भाग आहे तिथपर्यंत ह्या मिऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. मी इथे दाखवते त्या पद्धतीने आपल्याला सगळ्या मिऱ्या ज्या आहेत ते घ्यायच्या आहेत. आता नऊवारी साडी शिवताना एक टिप म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला छोट्या मुलींची साडी शिवायची असेल त्यावेळेला काठ जो आहे तो शक्यतो कमी असलेला घ्या. मोठे काठ असेल तर ते दिसायला चांगलं दिसत नाही, त्याच्यामुळे छोट्या काठांवाली साडी शक्यतो प्रेफर करा. आता अशा पद्धतीने प्लीट्स घेतल्या आहेत. इथे मी एक पिन लावत आहे. ह्या प्लीट्स आपल्याला आता स्टिच करायच्या नाहीयेत, फक्त आपल्याला अशा प्लीट्स घेऊन इथं एक पिन लावून द्यायची आहे. हा आपला जो भाग रेडी केलेला आहे आपण सेम याच पद्धतीनं आपला दुसरा देखील भाग आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. दोन्ही पायाकडचे भाग जे आहेत ते आपले सेम असणार आहेत. स्टिचिंग जे आहे ते पूर्णपणे सेम असणार आहे, कोणताही फरक नाहीये. दोन्ही पाय आपल्याला सेम याच पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहे. आता इथे मी पदराचा जो काठ आहे तो जॉईन करून घेत आहे. तुम्ही देखील अशाच पद्धतीने जॉईन करा, त्याच्यामुळे कापडाचे कोणतेही धागेदोरे जे आहेत ते निघत नाहीत आणि फिनिशिंग जे आहे ते देखील एकदम व्यवस्थित येतं. अशा पद्धतीने मी काठ जो आहे हा जॉईन करून घेतलेला आहे आणि याच्यावर एक दाबटीप देखील मारून घेतलेली आहे. आता आपल्याला पदराला देखील प्लीट्स घ्यायच्या आहेत. सेम क्रॉच पॉइंट एवढ्याच प्लीट्स आपल्याला ह्या घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या रेडी केलेल्या आहेत. आता आपल्याला याच्यापैकी एक पायाकडील भाग घ्यायचा आहे आणि त्याला हा पदर जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे.
पदर स्टिच करताना वरती अर्धा ते पाऊण इंच कापड जे आहे ते आपल्याला सोडून मग खाली पदर स्टिच करायचा आहे. कारण वरती आपण बेल्ट अटॅच करणार आहोत, त्याच्यामुळे पदर जो आहे तो त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे. अशा पद्धतीने पदर जो आहे तो आपल्याला याच्यावर ठेवून सरळ टीप मारून घ्यायची आहे. हा आपला पदर जो आहे तो अटॅच करून झालेला आहे आणि अशा प्रकारे दिसत आहे. आता आपल्याला दुसरा जो भाग आहे तो घ्यायचा आहे. त्याचा अस्तरचा जो भाग आहे तो मी इथं दाखवतेय त्या पद्धतीने आपल्याला याच्यावर ठेवून आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे थोडक्यात दुसरा जो पाय आहे तो आपल्याला ह्या पदराला अटॅच करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सरळ टीप जी आहे ती मारून घ्यायची आहे. साडीचं कोणतंही कापड मध्ये आलं नाही पाहिजे, फक्त आपल्याला अस्तर धरून त्या अस्तराला टीप मारायची आहे. अशा पद्धतीने एका पायाला आपला पदर जॉईन केलेला आहे आणि दुसऱ्या पायाचं अस्तर जे आहे ते आपण त्याच्यावर ठेवून त्याच्यावर टीप मारून घेतलेली आहे. आता हा मध्ये जॉईन केलेला जो आपला भाग आहे त्याच्यावर आपल्या काठाचा बरोबर मध्य आला पाहिजे. अर्ध्यापेक्षा जास्त भागावर आपण जिथं टीप मारलेली होती तिथूनच आपल्याला टीप मारायला पुढे सुरुवात करायची आहे आणि हा काठ जो आहे तो बरोबर मध्यावर ठेवून आपल्याला पूर्ण टीप सरळ मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा काठ जो आहे तो आपण इथं अटॅच करून घेतलेला आहे. आता दोन्ही बाजूच्या अस्तराचे जे भाग आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते एकमेकांना शिवून घ्यायचे आहे. काठ जो आहे तो शिवणामध्ये घ्यायचा नाहीये, फक्त अस्तराचे जे भाग आहेत तेच आपल्याला पकडायचे आहेत आणि त्याच्यावर एक सरळ टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही जे भाग आहेत अस्तरचे ते एकमेकांना अटॅच करून घेतलेले आहेत. आता हा खालचा जो अस्तरचा भाग आपला राहिलेला आहे हे सगळं कापड आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे आणि फक्त अस्तराचा जो भाग आहे तो पकडून अशा प्रकारे खालची टीप जी आहे ती आपल्याला मारून घ्यायची आहे. आता पुन्हा एकदा काठ जो आहे आपला त्या काठाची सगळ्यात वरची जी प्लीट्स आहे ती आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. म्हणजे ती प्लीट जी आहे ती आपली शिवताना मध्यभागी नाही आली पाहिजे, ती थोडीशी आपली पुढे आली पाहिजे. आता मधला काठ जो आहे तो आपला इथे बघा, हा जो जॉईन केलेला भाग आहे तो आणि कंबरचा जो साईडचा भाग आहे याचा जो मध्य आहे त्याच्यावर बरोबर हा काठ जो आहे त्या काठाचा एंड आपला तिथं आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ठेवून हा काठ जो आहे तो वरती कमरेला शिवून घ्यायचा आहे. शिवण्याची पद्धत जी आहे ती मोठ्यांप्रमाणेच आहे. लहान मुलांचं फक्त शिवताना अगदी छोटे छोटेसे भाग असतात, त्यामुळे कुठला भाग कुठे जॉईन केलाय हे कळत नाही. मी मोठ्यांसाठी देखील ब्राह्मणी नऊवारी साडीचा व्हिडिओ जो आहे तो याआधी केलेला आहे आणि बरेच माझे नऊवारी साडीचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर या साडीमध्ये शिवताना काही प्रॉब्लेम वाटला तर मोठ्यांची जी नऊवारी साडी शिवलेली आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही जरूर पहा. त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे.
म्हणजे तुम्हाला शिवण्याची जी पद्धत आहे ती त्या व्हिडिओवरून देखील कळून जाईल. आता आपण ह्याला बेल्ट शिवून घेणार आहोत. आता बेल्टसाठी मी इथं 4 इंचाचं कापड घेतलेलं आहे, कारण 1 इंच आपलं स्टिच मध्ये जाणार आहे आणि 1.5 इंचाचा बेल्ट जो आहे तो आपल्याला रेडी हवाय. त्याच्यामुळे मी 1.5 इंच फ्रंटला आणि 1.5 इंच बॅकला अशा प्रकारे 3 इंच आपलं जे आहे ते बेल्ट दिसण्यामध्ये आणि 1 इंच शिलाईमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे मी इथं 4 इंचाचा बेल्ट घेतलेला आहे, त्याला अस्तर लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी त्याच्यावर कडक इस्त्री करून घेतलेली आहे. अर्धा इंचावर मी दोन्ही बाजू बरोबर आतमध्ये फोल्ड करून हा बेल्ट जो आहे तो इस्त्री करून घेतलेला आहे. आता आपल्याला सरळ हा बेल्ट जो आहे तो अशा प्रकारे साडीवर ठेवायचा आहे आणि सरळच वरच्या बाजूने टीप मारायची आहे. बरोबर अर्धा इंच भाग जो आहे तो साडीचा आपला आतमध्ये गेला पाहिजे. या पद्धतीने आपण हा बेल्ट जो आहे तो अटॅच करणार आहोत. छोट्या मेजरमेंटचा शिवताना मोठ्यांप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या नाही करता येत. हा बेल्ट जो आहे तो मोठ्यांसाठी आपण काय करतो की आतमध्ये आधी शिवतो आणि मग बाहेरच्या बाजूने तो फोल्ड करतो. पण इथे आपण डायरेक्टली तो बेल्ट जो आहे तो आधीच फोल्ड करून घेतलेला आहे आणि मग डायरेक्टली आपण अर्धा इंच भाग जो आहे तो आतमध्ये टाकून अशा प्रकारे स्टिच करून घेत आहोत. कारण शिवण्यासाठी तेवढी स्पेस पण नसते, त्याच्यामुळे जेवढं आपल्याला व्यवस्थित शिवता येईल फिनिशिंगने त्या पद्धतीने आपण हे शिवून घेतो. अशा पद्धतीने शिवल्यानंतर आता शेवटचा जो भाग आहे आपल्याला त्याचं व्यवस्थित आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. अशा प्रकारे मेजरमेंट घेतल्यानंतर तेवढाच भाग आपल्याला बरोबर टीप मारून घ्यायचा आहे. मध्ये 1 इंच भाग जो आहे तो आपल्याला नॉट आतमध्ये टाकण्यासाठी ठेवायचा आहे आणि बाकी पूर्ण भाग जो आहे तो शिवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी इथे टीप मारून घेतलेली आहे. मध्ये 1 इंचाचा गॅप ठेवलेला आहे. आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते दोन्ही बाजूला आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. मी इथे हे अशा प्रकारे फोल्ड केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला हा जो राहिलेला भाग आहे तो पुन्हा स्टिच करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला बेल्ट जो आहे तो इथे अटॅच करून झालेला आहे. फिनिशिंग जे आहे ते एकदम व्यवस्थित आलेलं आहे. हे अस्तर दिसू नये यासाठी आपल्याला सगळ्यात खालची जी मिरी आहे ती पकडून याच्यावर आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे.
याच्यामध्ये आपल्याला नॉट टाकून घ्यायचे आहे आणि त्याला लटकन तयार करून घ्यायचे आहे. आता मी इथं पदराला एक्स्ट्राची जी फ्रिल आहे ती अटॅच करणार आहे. आता उंचीला मी इथं हे 11 इंच घेतलेलं आहे, कारण आपलं 1 इंच जे आहे ते फोल्ड मध्ये जाणार आहे. मी इथं लांबीला हे कापड जे आहे ते जवळजवळ 38 इंच घेतलेलं आहे. पदराची जी उंची आपण घेतलेली होती त्याच्या दीडपट कापड तुम्ही इथं घेतलं तरी चालेल. इथं मी फक्त आता सगळ्या बाजू फोल्ड करून घेणार आहे आणि फ्रिल टाकून पदराला हा भाग जो आहे तो खालच्या बाजूने अटॅच करणार आहे. मी अशा पद्धतीने हा पदराचा जो भाग आहे तो इथं अटॅच करून घेतलेला आहे. आधीच मी इथं दोन्ही साईडने कापड फोल्ड करून घेतलं, म्हणजे त्याचे कोणतेही धागे दोरे निघायला नकोत. आणि त्यानंतर मग ह्या लांबीला मी इथं अशा प्रकारे फ्रिल घेत घेत हे कापड जे आहे ते जोडून घेतलेलं आहे. आता याच्यासोबत मी हा ब्लाऊज रेडी केलेला आहे. तर या ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे तो मी सेपरेट पोस्ट करेन, कारण एकाच व्हिडिओमध्ये जर समजा आपण ब्लाऊज आणि साडी दोन्ही म्हटलं तर खूप व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होऊन जातो. त्याच्यामुळे हा ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं सेपरेट तुम्हाला पोस्ट करेन. अशा पद्धतीने मी हा छोटासा ब्लाऊज देखील याच्यासोबत रेडी केलेला आहे. ब्लाऊजचं जे ओपनिंग आहे ते आपण पुढच्या बाजूने किंवा पाठीमागच्या बाजूने देखील करू शकतो. असा हा ब्लाऊज जो आहे तो मी इथं शिवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवरील बरेचसे व्ह्युअर्स असे आहेत की जे व्हिडिओज पाहतात पण चॅनलला अजून देखील त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये. 90% पेक्षाही जास्त लोक असे आहेत की ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये. त्याच्यामुळे प्लीज, जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे त्याद्वारे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.